नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता बुद्धिमत्तेचे तिसरे प्रकरण या ठिकाणी पाहणार आहोत। तर चला आपण सुरुवातीला त्यातील महत्त्वाचे मुद्दे किंवा काही सूचना या ठिकाणी पाहू। तिसरे प्रकरण आपले आकृती पूर्ण करा। या ठिकाणी आपण सुरुवातीला त्यामध्ये काय आपल्याला शोधावं लागतं त्यासाठी आपण पहिले काही सूचना आणि काही नियम या ठिकाणी पाहूया। चला तर आता आपण सुरुवातीला सूचना वाचूया। प्रकरण तिसरे आकृती पूर्ण करा। सूचना यामध्ये एक चौरसाचे 4 भाग केलेले असतात, त्यापैकी 3 भागामध्ये काही आकृत्या नक्षा असतात। या आकृत्या नक्षांमध्ये निश्चित सुसंगतता असते। याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती नक्षी काय असायला हवी हे कळू शकते। विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवताना चौरसातील भागाचे क्रमांक सोबत दाखवल्याप्रमाणे आहेत असा विचार करावा। या ठिकाणी एक चौरस आहे। चौरसाला या ठिकाणी 1 2 3 4 या ठिकाणी 4 भाग दिलेले। आता प्रश्न सोडवत असताना आपण काही नियम या ठिकाणी लक्षात ठेवायचे। चला तर आपण या ठिकाणी आता नियम पाहूया। नियम पहिला, प्रश्न आकृतीतील 4ही भागातील आकृती नक्षा सारखी असू शकतात। नंबर 2 चा नियम काय सांगतो, प्रश्न आकृतीतील 2 भागातील आकृत्या नक्षा सारख्या असू शकतात, त्यामुळे इतर 2 भागातही आकृत्या व नक्षा सारख्या असायला हव्यात। सुरुवातीला जर समजा आपल्याला 4 प्रश्न आकृतीमध्ये एक प्रश्न आकृती दिली आणि उत्तर आकृतीमधून 4 आकृत्या या ठिकाणी दिलेल्या आहेत, तर आपल्याला या ठिकाणी जर 3 भाग दिलेले असेल तर आपल्याला चौथा भाग शोधावा लागतो। म्हणून या ठिकाणी हा एक नियम लक्षात ठेवायचा आहे। आता तिसरा नियम काय सांगतो, प्रश्न आकृतीतील 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब असू शकतात। आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब असू शकतात, म्हणून इतर 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब असायला हव्यात। आता या ठिकाणी प्रश्न आकृतीतील कोणत्याही एका भागातील आकृती नक्षी घड्याळातील काट्याच्या फिरण्याच्या दिशेने घटवित वा विरुद्ध दिशेने प्रतिघटवित फिरवली असता लगतच्या भागातील आकृती नक्षी मिळू शकते। प्रश्न आकृतीतील सर्व भागातील आकृती नक्षा भिन्न असू शकतात, पण 4ही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते। आता मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी 3 भाग दिलेले असतात, तुम्हाला एक भाग शोधायचा आहे। चला तर आता आपण काय करू, स्वाध्यायाकडे वळूया। चला तर आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न वाचून घेऊया। सुरुवातीला पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती आहे। या ठिकाणी हा डावी साइड आहे आणि इथं प्रश्न आकृती दिलेली आहे। त्यातील एक भाग वगळला आहे। या ठिकाणी 3 भाग दिलेले आहे, एक भाग वगळलेला आहे। उजवीकडील उत्तर आकृत्या A B C आणि D या ठिकाणी ह्या उत्तर आकृत्या आहे A B C D, पर्याय क्रमांक 4। काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृतीपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्न आकृती वगळलेल्या भागात बरोबर बसू शकेल ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्यातील आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा। या ठिकाणी तुम्हाला 3 भाग दिलेले, 3 भाग दिलेले असताना एक भाग रिकामा ठेवलेला आहे। म्हणजे या 3 भागाचं तुम्हाला सुसंगत असा पर्याय या 4 ABCD पैकी शोधायचा आहे। 3 भाग दिलेले असताना एक शोधायचा आहे, म्हणजे हा या ठिकाणी कोरा आहे। आता प्रश्न आकृती पहिल्या आकृतीकडे आपण सुरू करूया। चला तर या ठिकाणी काय दिसते तुम्हाला, आता ही आकृती शोधत असताना तुम्हाला अशी आकृती शोधा की या ठिकाणी ह्या 4ही आकृत्या सेम असल्या पाहिजे। आता सुरुवातीला आपण काय करू, पर्याय काढायचा प्रयत्न करू। या ठिकाणी काय दिसते तुम्हाला, एक ह्या छोट्या कप्प्यामध्ये 1 2 3 4 आणि खाली 2 6 म्हणजे 8 भाग येणार आहे। 8 भाग आल्याच्या नंतर काय, या ठिकाणी हा इथे एक ट्रायंगल आहे, हा इथे एक ट्रायंगल। पर्याय क्रमांक D मध्ये दिसतो का तुम्हाला, नाही, म्हणजे हा वेगळीच आकृती दिसते या ठिकाणी, म्हणजे हा पर्याय तुमचा लगेच या ठिकाणी कॅन्सल होणार। आता पर्याय क्रमांक B मध्ये आपण पाहूया। B मध्ये हा त्रिकोण खालच्या साईडला आणि हा वरच्या साईडला, तसं या ठिकाणी दिसतोय का तुम्हाला, दिसतो, पण हा वेगळा आहे। याच्यामध्ये अशा मधात रेषा नाही,
या ठिकाणी काय मधात रेषा नाही, फक्त एकच अशी ही आडवी रेषा आहे आणि या ठिकाणी पहा तुम्हाला दिसताना सहज ही आकृती या ठिकाणी ही सुद्धा बसत नाही. आता पहा या ठिकाणी दिसते काय, ही पर्याय क्रमांक सी सुद्धा दिसत नाही. आता काय बी सी आणि डी हे कटले. आता पर्याय ए पहा, ए या ठिकाणी तंतोतंत या ठिकाणी बसताना आपल्याला दिसतोय, म्हणजे आकृती या ठिकाणी ही आपली पूर्ण होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक ए ला व्यवस्थित गोल करायचे. हा 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणची आपली आकृती ही पूर्ण होणार आहे. चला तर आता आपण क्रमांक 2 ची आकृती पाहू. प्रश्न क्रमांक 2 ची आकृती आपण पाहत असताना या ठिकाणी 4 भाग दिलेले, 4 भागातील 3 भागामध्ये वर्तुळ दिलेले, वर्तुळातून एक त्रिकोण दिलेला आणि त्रिकोणामध्ये 4-4 रेषा दिलेल्या. पण आपल्याला काय शोधायचे की पर्याय क्रमांक प्रश्न आकृती 2 ही पूर्ण झाली पाहिजे. आता या ठिकाणी त्रिकोण दिसतोय तुम्हाला, या ठिकाणी त्रिकोण दिसतो, या ठिकाणी सुद्धा काय दिसतोय, त्रिकोण दिसतोय. पण पहा या खालच्या 2 त्रिकोणाचं एक साम्य आहे तुम्हाला. या ठिकाणी या त्रिकोण हा छोटा त्रिकोण आहे, हा एक छोटा त्रिकोण, म्हणजे समोरासमोर आलेले आहे सरळ सरळ. तसंच आता आपल्याला उत्तर आकृतीतून शोधायचे, या ठिकाणी सुद्धा काय त्रिकोण आला पाहिजे. पहा पर्याय क्रमांक ए ची आकृती बसते का, नाही, कारण हिचा त्रिकोण हा म्हणजे उजव्या साईडला आहे आणि प्रश्न जी आपल्या आकृती पूर्ण करायची तिचा आपल्याला डाव्या साईडला या ठिकाणी त्रिकोण दिसला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक ए हा आपला या ठिकाणी बसत नाही, म्हणजे हा सुद्धा एक त्या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा पर्याय क्रमांक बी सुद्धा बसू शकत नाही, कारण काय की हा त्रिकोण वरच्या साईडला आहे आणि पर्याय बी चा हा खालच्या साईडला येतो, म्हणजे हा सुद्धा तुमचा त्रिकोण या ठिकाणी बसणार नाही. पहा आता पर्याय क्रमांक सी मध्ये काय, या ठिकाणी वेगळीच आकृती दिसते आपल्याला. जरी आपल्याला हा त्रिकोणाचा हे टोक खालच्या साईडला असेल तरी या ठिकाणची ही ह्या ज्या 2 बाजू आहे ह्या वेगळ्या दिसतात, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार. पहा आता ए बी सी तिन्ही कटले. आता पर्याय क्रमांक डी हा राहिला. जरी याचं उत्तर हे असेल तरी पण आपण त्याचं स्पष्टीकरण बघू. पहा या ठिकाणी हा त्रिकोण या साईडला आहे, हा त्रिकोण या साईडला आहे. तसंच आपल्याला उत्तरात काय पाहिजे, या साईडला एक त्रिकोण पाहिजे. म्हणजे या प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला हा त्रिकोण या ठिकाणी तंतोतंत दिसतोय, म्हणजे या ठिकाणी ही आपली आकृती पूर्ण होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असणार आहे. चला तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. पहा या ठिकाणी एक आकृती दिसते तुम्हाला. आकृती दिसत असताना तुम्हाला काय 3 भाग दिलेले, एक भाग शोधायचा आहे आपल्याला. पण शोधत असताना बराबर तंतोतंत या आकृतीमध्ये हा भाग बसला पाहिजे, या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी आकृती शोधायची. आता पहा ही समोरासमोरची बाजू सारखी आहे, तशीच आपल्याला ही सुद्धा बाजू समोरासमोरची आपल्याला सारखी पाहिजे. म्हणजे आता हा पर्याय ए पहा या ठिकाणी बसू शकतो का, याच्या विरुद्ध बाजू पहा आपल्याला कशी दिसते, या ठिकाणी एक काटकोन आहे दिसतो, तसं या ठिकाणी दिसतो का नाही. या ठिकाणी आपल्या सर्कल मधला जो अर्धा भाग आहे असा क्रॉस मध्ये, या ठिकाणी हा पर्याय सुद्धा आपला कटणार आहे. पहा आता पर्याय क्रमांक सी, पर्याय क्रमांक सी मध्ये काय दिसतंय, ही जी साईड आहे ही या साईड आहे, परंतु ही जी या ठिकाणी या साईडला टच झालेली नाही. परंतु या पर्याय क्रमांक सी मध्ये काय या साईडला ही टच झाली, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. आता पहा पर्याय ए कटला, त्यानंतर सी कटला. आता पहा पर्याय क्रमांक डी मध्ये पहा ही आकृती तुम्हाला या ठिकाणी काय मोठी दिसते आणि ही आकृती या ठिकाणी काय छोटी दिसते, म्हणजे हा पर्याय तुमचा हा बी सुद्धा त्या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. म्हणजे ए सी आणि डी कटला, पर्याय कोणता राहिला, बी. आता पहा जसा बी तुम्हाला या प्रश्न आकृतीत दिसतंय तसंच उत्तर आकृतीमध्ये बी सुद्धा आहे, म्हणजे या ठिकाणी ही आकृती आपली पूर्ण होणार आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर असणार आहे. म्हणून याला व्यवस्थित गोल करायचं.
चला तर आपण आता चौथ्या क्रमांकाची आकृती पाहू. पहा, चौथ्या क्रमांकाची आकृती पाहत असताना तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आकृतीमध्ये दिलेले पहा. आता तुम्हाला या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे, प्रश्न आकृती 4 पर्याय दिले. पहा, आता सुरुवातीला आपण काय करू, या ठिकाणी तुम्हाला एक वरती एक ट्रायंगल आणि या ठिकाणी एक असा हा ट्रायंगल त्रिकोण त्या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे. आता पर्याय क्रमांक आपला बी हा या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार आहे. कारण काय की या ठिकाणी कोणताच प्रकारचा त्रिकोणाचा आकार आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. दिसतोय पण हा काय साईड बदलू नये. आपल्याला काय असा या सरळ रेषेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हा लगेच कॅन्सल होणार आहे. तसाच पर्याय क्रमांक सी सुद्धा, दोन्ही पर्याय या ठिकाणी कॅन्सल होणार. आता आपल्याला शोधायचे पर्याय क्रमांक ए आणि डी यापैकीच. आता पहा, पर्याय क्रमांक ए मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला, हा त्रिकोण पूर्ण होऊ शकतो, परंतु ह्या त्रिकोणामध्ये हे जे वर्तुळ आहे या ठिकाणी हे वर्तुळ दिसत नाही. म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा काय होणार आहे, लगेच कॅन्सल होणार. कारण तुम्हाला हा त्रिकोण दिसल्याच्या नंतर त्याच्यात एक वर्तुळ आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी त्रिकोण दिसतंय, नंतर वर्तुळ आहे, परत एक रेष आहे, नंतर हा इथं त्रिकोण परत असा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं उत्तर असणार आहे. या ठिकाणी व्यवस्थित त्याला गोल करायचं. पहा, चला तर आता 5व्या क्रमांकाची आकृती आपण पाहूया. पहा, 5व्या क्रमांकाची आकृती पाहत असताना या ठिकाणी काय 4 भाग दिलेले आहे आपल्याला. प्रत्येक आकृतीमध्ये आपल्याला 4 भाग दिलेले, त्यापैकी 3 दिलेले नाही पूर्ण करायचे. पहा, आता या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, हे जे 4 कॉर्नर आहेत, जे कोपरे आहेत, या कोपऱ्यामध्ये काय तुम्हाला या ठिकाणी चौरस दिसतोय. छोट्या छोट्या आकारातले चौरस दिसतात. पर्याय क्रमांक बी मध्ये दिसतोय का कुठे चौरस, म्हणजे हा तुमचा लगेच कॅन्सल होणार आहे. पाहिल्या तुम्हाला त्या ठिकाणी तो तुमचा कॅन्सल होणार. पहा, पर्याय क्रमांक सी मध्ये दिसतोय चौरस, पण तो या भागात दिसतोय, म्हणजे आपलं उत्तर या भागात असणार आहे का, नाही. म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा, आता ए आणि डी मधून आपल्याला पर्याय शोधायचे. पहा, या ठिकाणी ही आकृती जर आपण अशी रेष ओढल्याच्या नंतर ही या खालच्या बाजूला ही एक जाळी टाईप खालून येणार आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक काय ए मध्ये वरतून आहे, म्हणजे हा पर्याय आपला सुद्धा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. पहा, आता आपल्याला प्रश्न क्रमांक 5 ची आकृती जर पूर्ण करायची असेल तर ए बी सी हे तिन्ही पर्याय आपले या ठिकाणी कॅन्सल झालेले. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर असणार आहे, कारण ती आकृती त्या ठिकाणची ती पूर्ण करते. म्हणजे या ठिकाणी आपण त्याला डी हे उत्तर या ठिकाणी गोल करू शकतो. पहा, आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय सांगितलेले आहे तुम्हाला. पहा, एक चौरसामध्ये काय एक फुलाची जी पाकळी टाईप या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे. आता ती आकृती आपल्याला काय करायची, पूर्ण करायची. पहा, या ठिकाणी हा जो भाग आहे हा भाग आपल्याला शोधायचा आहे. पहा, या ठिकाणी उलटा दिसतोय तुम्हाला. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार आहे. पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही वरच्या बाजूला, हा जो भाग ह्या वरच्या बाजूला येतो, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल होणार. पर्याय क्रमांक सी मध्ये काय तो या साईडला दिसतोय, हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल होणार. पहा, आता तुम्हाला या ठिकाणी तंतोतंत जुळणाऱ्या आकृतीमध्ये काय आकृती या ठिकाणी अशी पूर्ण होणार आहे की पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी ला तुम्ही गोल करू शकता. चला तर आता आपण 7व्या क्रमांकाची आकृती पाहूया. या ठिकाणी पहा, तुम्हाला ही आकृती या ठिकाणी जोडायची. पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक ए या ठिकाणी बसू शकतो, कारण ही जे गोल राऊंड आहे, सर्कल आहे, या ठिकाणी काय अशा मध्य भागात रेषा, म्हणजे हा पर्याय आपला या ठिकाणी वरच्या साईडला दिसते ना. हा पर्याय क्रमांक ए मध्ये काय दिसते, खालच्या साईडला दिसते. म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार. तसंच पहा,
हा भाग जो आहे हा अर्ध्यातच दिसतोय आपल्याला, पण आपल्याला हा भाग पूर्ण पाहिजे, म्हणजे हा भाग सुद्धा तुमचा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी कॅन्सल होणार. तसंच पर्याय क्रमांक डी मध्ये काय, ही रेषा सोडून या ठिकाणी काय क्रमांक 2च्या रेषेला अशा या ठिकाणी रेषा दिलेल्या आहे. आपल्याला सुरुवातीच्याच आकृतीमध्ये काय, सुरुवातीलाच या ठिकाणी आपलं एक वर्तुळ पूर्ण होऊन त्याला या ज्या मध्यभागी रेषा आहेत ते आपल्याला या ठिकाणी या आकृतीत दिसत नाही. या ठिकाणी जशा पहिल्या याच्यात दिसत्या तशा आपल्याला या ठिकाणी पहिल्या याच्यात न दिसता डायरेक्ट दुसऱ्या याच्यात दिसतात, म्हणून हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल होणार. ए सी आणि डी हे पर्याय तिन्ही कॅन्सल झाले. आता आपल्याला बी हा पर्याय बसतो का ही आकृती या ठिकाणी पूर्ण होणार आहे, त्यानंतर त्यानंतर ही, आणि या ठिकाणी तुम्हाला काय दोन त्रिकोणा टाईप आकारा टाईप या ठिकाणी आकृती दिसणार आहे, म्हणजे हा पर्याय आपला या ठिकाणी लगेच बसतो, म्हणजे आकृती या ठिकाणी आपली पूर्ण होते, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे. चला तर आता आपण 8व्या क्रमांकाची आकृती पाहू. या ठिकाणी काय दिसते तुम्हाला, यस टाईप मध्ये दोन्ही आकृत्यामध्ये या ठिकाणी दिसते. तसंच आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला या ठिकाणचं शोधायचं. पर्याय ए मध्ये काय दिसते तुम्हाला, हे दोन छोटे छोटे सर्कल आणि त्याला अशी एक रेषा दिसते. पर्याय या ठिकाणी हा पर्याय कॅन्सल होणार तुमचा, कारण जशी आपल्याला वरची आकृती दिसते या ठिकाणी अर्ध गोल आहे, वर्तुळ या ठिकाणी सरळ रेषे, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार. आता तसंच काय दिसते तुम्हाला, पर्याय क्रमांक बी मध्ये जशी ए मध्ये दिसलेली तशीच फक्त साईड बदललेली त्याची, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. आता पर्याय क्रमांक डी मध्ये काय दिसते तुम्हाला, जशी या प्रश्न आकृतीमध्ये आकृती दाखवलेली आहे तशीच आपल्याला डी मध्ये दिसते, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल आहे. आता या ठिकाणी हे जे दोन आहे या यस टाईपचे, ही जे यस आहे याच्या समोरासमोर तुम्हाला या ठिकाणी ह्या रेषा समोरासमोर दिसतात. तसंच आपल्याला या उत्तर आकृत्यामधून काय हे जे समोरचे जे भाग आहे हा समोरासमोर दिसला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी त्याचं उत्तर असणार आहे. चला तर आता आपण 9 ही आकृती पाहूया. या ठिकाणी आकृती आपल्याला या ठिकाणी ही पूर्ण करायची. या ठिकाणी असा चौरस आहे तो भरलेला आहे, त्यानंतर परत एक अशी रेषा आहे, त्यानंतर परत हा भाग या ठिकाणी रंगवलेला. आता कोणत्या पर्यायामध्ये आपल्याला दिसतं, म्हणजे पर्याय क्रमांक बी आपला या ठिकाणी लगेच आपण पाहल्या तो या ठिकाणी काय होणार आहे, आपला कॅन्सल होणार आहे, कारण यामध्ये ही आकृती या चौरसाच्या नंतर हा जो काटकोन आहे या काटकोनात आपल्याला पांढरा भाग दिसतो, आणि या काटकोनात आपल्याला म्हणजे रंगवलेला भाग हा रिकामा दिसतो, हा रंगवलेला दिसतो, म्हणजे हा पर्याय आपला या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार. आता पर्याय क्रमांक सी मध्ये सुद्धा काय तसाच भाग आहे. आता या कॉर्नर मध्ये दिसते आपल्याला हा चौरस पूर्ण झाला पाहिजे, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल होणार. तसाच पर्याय क्रमांक डी मध्ये काय दिसते तुम्हाला, या साईडला हा जो डार्क भाग आहे चौरस हा या ठिकाणी दिसतोय. क्रमांक 2 ला काय दिसतंय, या ठिकाणी कोरा भाग आहे, पण तो काय थोडा जाड, म्हणजे त्याला काय म्हणतात, मोठा भाग आहे, आणि या ठिकाणी दिसतोय काय तुम्हाला, ह्या ठिकाणचा मोठा भाग आणि हा छोटा भाग आहे, म्हणजे या ठिकाणचा हा पर्याय सुद्धा या ठिकाणी कॅन्सल होणार. बी सी आणि डी हे 3 पर्याय कॅन्सल झाले. आता पर्यायाला ए, तर ए हा आपला या ठिकाणी तंतोतंत त्या ठिकाणी त्या आकृतीत बसतो, म्हणजे आकृती आपली या ठिकाणी पूर्ण होते, म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर असणार आहे. आणि हा प्रश्न 2022च्या परीक्षेमध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. चला तर आपण आता 10व्या क्रमांकाची आकृती पाहूया. ही आकृती पाहत असताना या ठिकाणी तुम्हाला इथेही त्रिकोण दिसतो, इथेही त्रिकोण दिसतात 2, या ठिकाणी इथेही दिसतात त्रिकोण 2. आता पर्याय क्रमांक उत्तर जे आपलं या ठिकाणी त्रिकोणात दिसलं पाहिजे, तर सुरुवातीला आपण काय करू, जे पर्याय या ठिकाणी बसत नाही या ठिकाणी काय
या साईडला 2 त्रिकोण दिसतात, आपल्याला या खालच्या साईडला 2 त्रिकोण पाहिजे, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी लगेच कॅन्सल होणार आहे. तसंच पहा आता सी मध्ये काय दिसतंय तुम्हाला, एकच त्रिकोण दिसतोय खालच्या साईडला, आपल्याला दोन्ही साईडला पाहिजे, म्हणजे हा पर्याय सुद्धा तुमचा कॅन्सल. तसंच डी मध्ये काय दिसतंय तुम्हाला, डी मध्ये वरच्या साईडला एक त्रिकोण दिसतोय, म्हणजे हा सुद्धा आपला पर्याय कटला. ए सी डी कटला, राहिला बी. आता बी आपल्याला या ठिकाणी 2 त्रिकोण, या ठिकाणी आपल्याला 2 त्रिकोण पाहिजे दिसतात. त्यानंतर एक लंबरेषा आहे, त्यानंतर हे जे वर्तुळ आहे या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे, म्हणजे हा पर्याय सुद्धा आपला या ठिकाणी बसतो, म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणचं उत्तर असणार आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचंय, गोल व्यवस्थित करायचंय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मिशन DCD मिशन नवोदय या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.